मी परळीच्या कनेरवाडी गावामध्ये आहे आणि एकंदरीत पाहिला गेलं तर या मतदान केंद्रावर मोठा मतदारांचा प्रतिसाद जो आहे तो एकंदरीत पाहायला मिळतोय। सकाळपासून जे आपण न्यूज अपडेट दाखवले त्यावरून सर्वात मोठे मतं जे आहेत ते या मतपेटीमध्ये आपल्याला कैद होताना पाहायला मिळते। त्यामुळे मतदारांचा प्रतिसाद जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतोय। आणि याच दरम्यान आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकभाऊ फड आपल्यासोबत आहेत। मोठा प्रतिसाद आपल्या गावामध्ये पाहायला मिळतोय, काय प्रतिक्रिया सकाळपासून कशी करते? अगदी सकाळी 7 वाजल्यापासून मतदारांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद या ठिकाणी कनेरवाडीत मिळतोय। आपल्या राज्याचे जे कृषी मंत्री धनंजयजी मुंडे साहेब यांनी त्यांच्या भगिनीसाठी जे भाजपाचं देशाचं नेतृत्व करतात त्यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत चालाकी पद्धतीनं आपल्या खांद्यावर घेतली। आणि मला विश्वास आहे की आमच्या कनेरवाडी गावातच काय, जिरेवाडी जिल्हा परिषद गटातच काय, तर परळी मतदारसंघात बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मताधिक्य आम्ही या ठिकाणी सन्माननीय पंकजाताई मुंडे यांना देणार आहे। खरं तर आता पंकजा मुंडे धनंजय मुंडे या महायुतीच्या सरकारमध्ये एकत्रीकरण आलेत, मात्र जे तुम्ही नेते मंडळी आहेत ग्राउंड लेवलला काम करणारे याचं मनोमिलन झालं आहे का, असं एकंदरीत काही सांगू शकाल? काय ज्यावेळेस आदरणीय मुंडे साहेबांपासून धनंजय मुंडे साहेब आणि पंडित अण्णा मुंडे साहेब बाजूला झाले त्यावेळेस संबंध जिल्हाभरच नाही, तालुका प्लेस असेल, गावगाव असेल, 2 फळ्या पडल्या होत्या। आता मुंडे साहेबांच्या पश्चात ज्यावेळेस हे बंधू भगिनीच एकत्र आलेत तर कार्यकर्त्यांचं मिलन आणि मनोमिलन होणं साहजिक आहे। आम्ही नंतर तुमच्याकडे येऊ दादा। खरं तर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे ज्यावेळेस हे वेगवेगळे होते त्यावेळेसच्या लोकसभेच्या मतदान प्रक्रियेचं स्वरूप कसं होतं आणि आताचं स्वरूप कसं आहे? आता अगदी धनंजय मुंडे साहेबांनी मन लावून काम केल्यामुळे ताईला एवढा प्रतिसाद मिळत आहे, त्याला बघायचंच काय नाही। दोन्ही एकत्र आल्यामुळं आम्हाला तर खूप आनंद आहे। मतदारामध्ये पाच वर्षाखाली परिस्थिती कशी होती, काय स्वरूप? 5 वर्षाखालची परिस्थिती एवढी म्हणजे हे नव्हती आहे, 50-50 व्हायचं, कुठे काय व्हायचं, पण आता तसं नाही आहे। आता एकदम सगळे काही एक आहेत, त्याच्यामुळे कुठलाही हे होणार नाही। वाटतंय हे कुठंतरी जातीय समीकरण चालतंय, जातीपातीचं राजकारण या लोकसभेमध्ये चालतंय? नाही, जातीपातीचं राजकारण तर झालेलंच आहे। संबंध राज्यभर जातीपातीचं जे मनोज जरांगे पाटलांनी या ठिकाणी जी भूमिका घेतली होती तर त्या भूमिकेचं ज्यावेळेस आपण पाहिलं तर साहजिकच पूर्ण राज्यभर जातीपातीचं राजकारण झालं। पण बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे साहेब आणि पंकजाताई यांचा मराठा समाजाला पहिल्यापासून आणि आता पण पाठिंबा असल्यामुळं या ठिकाणी आपण जातीपातीचं राजकारण धनंजय मुंडे साहेबांनी आणि ताईनं करायचा प्रश्नच उद्भवत नाही। तर त्यांनी जातीपातीचं राजकारण पंकजा मुंडे यांच्या संदर्भात असं काही झालं नसावं असं एकंदरीत वाटतं? नाही, कसं असते आपल्याला वाटतंय तसं नाही। मराठा समाजानं पण पंकजाताईला मतदान केलेलं आहे आणि बाकी ओबीसी समाज जे आहे ते तर नक्कीच 90% या ठिकाणी पंकजाताईला मिळालेला आहे। आणि मी खात्रीशीर सांगतो पंकजाताईची सीट ही आपण 4 तारखेला निकालामधून बघणार आहे। पंकजाताईची 1 लाख मताच्या वर या ठिकाणी निश्चित सीट लागल्याशिवाय राहणार नाही, यामध्ये आमच्या मनात तीळ मात्र शंका नाही। धन्यवाद। एकंदरीत पाहिला गेलं तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकभाऊ फड आणि एकंदरीत पाहिला गेलं तर पंकजा मुंडे यांची 1 लाख मताच्या वर जे आहे ते मताची लीड जी आहे ती मिळू शकते आणि त्यांचा विजय होऊ शकतो, अशा प्रतिक्रिया देखील या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र या गावामध्ये मतदारांचा मोठा प्रतिसाद जो आहे तो देखील आपल्याला पाहायला मिळतो। मात्र या दरम्यानचे असेच दिवसभरातले अपडेट्स आपण सूर्योदय चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करू। कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्योदय मीडिया, बीड, परळी।